शुभ सकाळ मंडळी. आज किती सुंदर वातावरण झाले. सूर्यदेवाचं दर्शन घेऊन घरातले सर्व कामं पटापट आवरून घेतले. तेवढ्यात आई आल्या. आईनं चांगली सून म्हणून घ्यायला गेली तेव्हा टप चालत आई येत होत्या. आईने लगेच माझ्या हातात पिशवी दिली. पिशवी दिल्यानंतर मी बोलली आईनं, आई चला पटापट घरी चला. भुऱ्याने एवढी मोठी गोणी उचलली होती. नंतर घरात आल्यानंतर आईने छान अशी स्माईल दिली आणि पदर पण घेतली. पदर घेणारी शेवटची पिढी आहे. आमच्यासारख्या बाया तर काही पदर घेईना. भुऱ्याला समजेना नाही इकडं बसू का तिकडं बसू. बिचारा हसत हसत गेला आणि बसून घेतल्यानंतर पाणी दिलं त्यांना मी प्यायला. पाणी दिल्यानंतर सगळ्या पटापट आईने आणलेल्या कैऱ्या धुवून घेतल्या. त्यानंतर लगेच लोणच्याचं भांडं देखील धुवून घेतलं. धुतल्यानंतर आई खूप दिवसांनी आल्या होत्या म्हणून सासू सुनेच्या मस्त गप्पा रंगल्या होत्या. गप्पा असं खूप छान असं खूप वेळ चालू होत्या. नंतर मग पाटील वगैरे आले. त्यांना काही कैऱ्या फोडायला जमेनानंतर भुऱ्या बोलतो दे मला, मी कैऱ्या फोडतो. त्यांनी पटपट कैऱ्या फोडून घेतल्या. कैऱ्या फोडल्या मस्तपैकी कैऱ्या फोडल्या. आज पाटील खूप खुश आहे कारण त्यांची आई खूप दिवसांनी आली आहे. तोपर्यंत मी एका साईडला खार देखील मसाला वगैरे टाकून रेडी करून घेतलं कारण की रात्रभर मुरवायला ठेवायचं असतं. सकाळी उठून आईने मस्तपैकी चिऱ्या पुसून घेतल्या. त्यानंतर थोडंसं खार मी हलवलं. मी चिऱ्या भरून घेते. मग अशा आईने काचूर करून भांड्यात चिऱ्या भरून घेतल्या आणि इतकं भरता तोंडाला पाणी सुटतं पण आई एक चिरी देईना. अशा प्रकारे आमचं छानपैकी असं लोणचं रेडी झाले. तोपर्यंत भेटू, चला बाय बाय.